आज संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्यादित राजहंस दूध संघ येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण केले। यावेळी संघातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच राजहंस क्वालिटी मिशन अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळाही उत्साहात संपन्न झाली। ऊर्जा स्वावलंबनाकडे वाटचाल करत राजहंस दूध संघाने उचललेले हे पाऊल निश्चितच अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे। टाटा कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या सौर ऊर्जा प्रकल्पातून अवघ्या 2 एकर क्षेत्रात 1 मेगावॅट वीज निर्मिती होणार असून पुढील 3 वर्षांत प्रकल्पावरील खर्चाची परतफेड झाल्यानंतर संघाला दीर्घकाळासाठी अत्यल्प खर्चात वीज उपलब्ध होणार आहे। पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक बचत यांचा सुंदर संगम साधणारा हा उपक्रम सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणार आहे। यावेळी राजहंस दूध संघाच्या प्रगतीसाठी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणाने सेवा बजावणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला। त्यांच्या कर्तव्यनिष्ठ कार्यामुळे संस्थेच्या विकासाला मोठे बळ मिळाले असून त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील। सेवानिवृत्ती हा एका यशस्वी प्रवासाचा टप्पा असून नव्या संधी आणि अनुभवांच्या पर्वाची सुरुवात आहे, अशी भावना यावेळी व्यक्त केली। प्रशिक्षण कार्यशाळेत श्री. विनीत शहा यांनी दूध उत्पादक आणि शेतकरी बांधवांना अत्यंत अभ्यासपूर्ण, मार्गदर्शक व उपयुक्त माहिती दिली। त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ निश्चितच उत्पादकांना भविष्यात होईल। राजहंस दूध संघ त्याचप्रमाणे आपल्या सर्व सहकारी संस्था, शेतकरी, दूध उत्पादक आणि सभासदांच्या हितासाठी प्रभावी व दूरदृष्टीपूर्ण कार्य करत आहेत। सहकार, तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि ऊर्जा स्वावलंबन यांच्या बळावर राजहंस दूध संघ आगामी काळात अधिक उंच भरारी घेईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला। दूध संघाचे चेअरमन श्री. रणजितसिंह देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध आयोजन केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार